गुड मॉर्निंग. इन द चॅप्टर नंबर 3 प्रकरण 3 मध्ये आता आपण शेवटच्या टॉपिककडे चाललो. द नेम ऑफ दॅट टॉपिक इज सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोण. इयत्ता 10वीला पहिलंच प्रकरण आहे बघा, सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलॅरिटी म्हणून समरूपता. त्याच्यामध्ये आपल्याला ही परत कन्सेप्ट तिथं पाहिजे आहे. इथे आपल्याला फक्त त्याचा परिचय आहे. मग समरूप त्रिकोण म्हणजे काय, तर समरूप त्रिकोण पाहण्यापूर्वी समरूप आकृत्या म्हणजे काय ते आपण पाहूयात. सिमिलर फिगर्स कोणकोणत्या असतात. सपोज पहा, हे दोन स्क्वेअर काढलेत, मी चौरस काढले, यांना सिमिलर फिगर्स असं म्हणतात. याची बाजू 4 असेल आणि याची बाजू जर 2 असेल तर इट इज अ सिमिलर स्क्वेअर्स. दोन सर्कल काढले, याची रेडियस 4 cm असेल, याची 2.5 cm असेल. these are also similar circles. याला समरूप वर्तुळा म्हणतात, याला समरूप चौरस म्हणतात. समरूप आकृती आहेत त्या थोडक्यात. साधं सोपं उदाहरण द्यायचं ठरलं तर तुमचा फोटो आणि तुम्ही, आपला फोटो जर आपण पाहिला, छोट्या मुलाला जरी दाखवला तर त्याला विचारलं कोणाचं, ते लगेच आपल्याकडे बोट दाखवेल. कारण का, ती आपलीच प्रतिकृती आहे, फक्त साईज छोटी आहे. मग त्याची माप जी आहेत ना, दिसायला सेम येते, पण मेजरमेंट्स त्याचे डिफरन्स आहेत. त्याची माप वेगळी आहे, पण आकार तसाच आहे ना, दिसायला कसा सेम आहे. समजा एखादी इमारत बांधायच्या पूर्वी त्याचा आराखडा तयार केला जातो, आपण पाहतो बघा, आर्किटेक्चरचा आराखडा तयार करतात. तो आराखडा आणि प्रत्यक्षातली इमारत हे दोघं एकमेकाला सिमिलर असतं. कुठल्याही आकृती, आता शाळेच्या शाळेचा फोटो काढला, फोटो म्हणजे शाळा आहे का, नाही. शाळा दिसायला फोटोमध्ये जशी तशी तशी आहे, पण प्रत्यक्षात त्याची माप वेगळे आहेत की नाही, साईज वेगळी की नाही, म्हणजेच माप भिन्न येतं पण आकार सेम आहे. तर अशा आकृत्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतात. एकरूपता आणि समरूपता, दॅट इज कॉल्ड सिमिलर फिगर्स. आता डिफरन्स बिटवीन सिमिलर अँड कॉन्ग्रंट, एकरूप आणि समरूप मध्ये काय फरक आहे, तर आता साधी गोष्ट आहे पहा. एकरूप म्हणजे काय, नीट पहा बरं का. एकरूप म्हणजे दोन आकृत्या सेम टू सेम, कॉपी टू कॉपी, सेम टू सेम, झेरॉक्स असतील, काहीच फरक नाही. दे आर कॉल्ड कॉन्ग्रंट फिगर्स. त्याला म्हणायचं एकरूप आकृत्या. आणि समरूप आकृत्या किंवा सिमिलर फिगर्स कोणत्या येतात, त्याची माप फक्त वेगळी असतील बघा. म्हणजे साईज लहान मोठे जरी असेल पण दिसायला सारखं असतं, आकार सारखा पण माप भिन्न असतात. अशाला म्हणतात समरूप आकृत्या, सिमिलर फिगर्स. आता आपण जातोय दोन त्रिकोण समरूप, ट्रायंगल, टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोणामध्ये त्याची व्याख्या. समरूप त्रिकोण म्हणजे काय ते पाहूया. समरूप त्रिकोण पाहण्यापूर्वी एकरूप त्रिकोण म्हणजे काय, कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. बघा मी दोन ट्रायंगल काढतो, ABC आणि PQR. ABC कॉन्ग्रंट PQR. त्रिकोण ABC एकरूप, त्रिकोण PQR इफ अँड ओन्ली कधी असतात दोन त्रिकोण एकरूप. हे दोन त्रिकोण एकरूप कधी, त्याचे कोन पण एकरूप आणि बाजू पण एकरूप. म्हणजे कोन एकरूप म्हणजे ही 4 असेल तर ही पण 4, ही 5 असेल तर ही 5, ही 6 असेल तर ही 6, हा 50 असेल तर हा 50, हा 60 असेल तर हा 60, आणि हा 70 असेल तर हा 70. म्हणजे याचे 3 कोन ह्याच्या 3 कोनांशी एकरूप असतील, ह्याच्या 3 बाजू ह्याच्या 3 बाजूशी एकरूप असतील, तर आणि तरच ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे बघा बरं का, एक कोन A एकरूप, कोन P, कोन B एकरूप, कोन Q, कोन C एकरूप, कोन R, त्यानंतर AB एकरूप PQ, BC एकरूप QR आणि AC एकरूप PR. याला म्हणतात संगत बाजू प्रमाणात, संगत बाजू एकरूप आणि संगत कोन एकरूप. एकरूप म्हणजे माप सारखं, कोन एकरूप म्हणजे त्यांचं माप सारखं, आणि बाजू एकरूप म्हणजे त्यांची लांबी सारखी. मग जर तिन्ही बाजूशी सारख्या असतील, तिन्ही कोणत्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी सारखे असतील,
तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात, त्याला म्हणतात त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. हे एकरूपचं चिन्ह आहे, बरोबरच्या चिन्हावर यस काढायचा, हे एकरूपचं आहे. दॅट मीन्स नाउ वी लर्न नाउ congruent triangles. Congruent triangle means what? What is the definition of congruent triangle? आता हेच मी इंग्लिश मध्ये सांगतोय. इफ corresponding sides are congruent and corresponding angles are congruent of two triangles in triangle ABC and PQR, their corresponding sides and corresponding angles are congruent. That means angle A congruent P, B congruent Q, and angle C congruent R, and segment AB congruent PQ, BC congruent QR, and AC congruent PR. That means three corresponding sides are congruent, three corresponding angles are congruent. Then they are said, two triangles are said to be a congruent triangles. Side पण congruent आणि angle पण congruent, सगळ्या तिन्हीचे तिन्ही पण. तेव्हा ते दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट बघा बरं का. एकरूप कधी असतात? तिन्ही बाजू एकरूप, तिन्ही कोण एकरूप, संगत कोण संगत बाजू मिळत. आता एकरूप कळलं. आता मी चाललोय समरूपतेकडे. समरूपता पाहण्यापूर्वी संगत बाजू प्रमाणात असतात ही कन्सेप्ट. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतात ते पाहू आपण. मी दोन त्रिकोण काढले. या ठिकाणी मी याची एक बाजू घेतली, याची एक बाजू AB भागिले PQ, AB अपॉन PQ 2/4 2 अपॉन 4 1/2 आले. BC अपॉन QR, BC भागिले QR 3/6 1/2 आले. AC भागिले PR 4/8 1/2 आले. तिन्ही पण गुणोत्तर सेम आले. गुणोत्तर म्हणजे रेशो. ऑल थ्री रेशोज आर इक्वल. मग ती वेगळ्या पुढे मांडले बघा. AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR इज इक्वल टू 1. AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR बरोबर 1/2. जेव्हा ऑल थ्री साइड्स, तिन्ही करस्पॉन्डिंग साइड्स, रेशियो ऑफ थ्री करस्पॉन्डिंग साइड इज इक्वल, देन दॅट थ्री साइड्स आर इन प्रपोर्शन. तेव्हा करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शनल असतात. कधी? इफ रेशियो ऑफ थ्री करस्पॉन्डिंग साइड इज इक्वल, तिन्ही संगत बाजूंचं गुणोत्तर, तिन्ही संगत बाजूंचं याची आणि याची एक संगत बाजूंचं गुणोत्तर जेव्हा सारखं येतं, तिन्ही संगत बाजूंचं गुणोत्तर जेव्हा सारखं येतं तेव्हा त्या तिन्ही बाजू प्रमाणात आहेत असे म्हणतात. संगत बाजू प्रमाणात आहेत असे म्हणतात. कळलं का? हे संगत बाजू प्रमाणात असतात. कळलं का? करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. हे महत्वाचं आहे. संगत बाजू प्रमाणात म्हणजे काय? याची एक बाजू याची एक बाजू, त्याचा भागाकार, दुसरी बाजू तिसरी बाजू, तिन्ही गुणोत्तर जेव्हा सारखी येतात तेव्हा त्या संगत बाजू प्रमाणात असतात. तेव्हा त्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतात. कळलं? खाली प्रपोर्शन, संगत बाजू प्रमाणात असतात. आता आपण चाललोय समरूप त्रिकोण, सिमिलर ट्रायंगल्स, याची डेफिनेशन. आता बघा इंग्लिश मध्ये सांगतो. इफ इन ट्रायंगल ABC and PQR, if angle A congruent to P, P congruent to Q and C congruent to R, म्हणजे three corresponding angles are congruent, corresponding angles congruent, and AB upon PQ बरोबर PQ is equal to BC upon QR is equal to पहिला तिसरा AC upon PR, corresponding sides are in proportion, corresponding sides are in proportional, then that two triangles are called similar triangles. म्हणजे काय डेफिनेशन झाली? In a two triangles corresponding sides are in proportional and corresponding angles are congruent, then they are called similar triangles. आता मराठीत सांगतो. दोन त्रिकोणामध्ये, त्रिकोण ABC त्रिकोण PQR मध्ये कोण A एकरूप P, कोण B एकरूप Q आणि कोण C एकरूप R, संगत कोण एकरूप आणि AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. हे पहिले दोघं घेतले, त्यांचा भागाकार. दुसरे दोघं, पहिला तिसरा संगत बाजू प्रमाणात असेल तर ते दोन त्रिकोण
ते दोन त्रिकोण, तर त्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणतात. तर त्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणतात. आता हे लिहून झालं का? आता बघा बरं का, व्याख्या सांगतो, नीट पहा आता परत मराठीत आणि इंग्लिश मध्ये. समरूप त्रिकोण दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप व संगत कोन एकरूप असतात त्यांना हे एकरूप होतात, त्यांना एकरूप त्रिकोण असे म्हणतात. समरूप त्रिकोण, समरूप दोन त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात व संगत कोन एकरूप असतील त्यांना समरूप त्रिकोण म्हणतात. आता इंग्लिश मध्ये कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स in two triangles corresponding sides and corresponding angles are congruent, then they are called in two triangles corresponding sides and corresponding angles are congruent, then they are called congruent triangles. And similar triangles in two triangles corresponding sides are in proportional and corresponding angles are congruent, are called similar triangles. आता नीट पहा बरं, काय फरक आहे नीट सांगतो व्यवस्थित. एकरूप आणि समरूप मध्ये काय फरक आहे बघा. संगत कोन एकरूप आणि संगत कोन एकरूप, दोन्हीमध्ये संगत कोन एकरूप असते बरं का. ते एकरूप असले काय, हे एकरूप आहे, आणि समरूप असले काय, दोन्हीमध्ये पण संगत कोन एकरूप आहेत. म्हणजे कोन एकरूपच असतात, पण संगत बाजू कशा असतात, एकरूप मध्ये बाजू पण एकरूप. म्हणजे एकरूप शब्दामध्ये सगळंच एकरूप आहे, आणि समरूप मध्ये संगत बाजू प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय, संगत तिन्ही संगत बाजूचं गुणोत्तर समान असतं, म्हणून त्याला संगत बाजू प्रमाणात आहे असं म्हणतात. कळलं का? समरूपचे एकरूप आणि समरूप काय सारखं आहे, संगत कोन एकरूप. काय फरक आहे, एकरूप मध्ये संगत बाजू पण एकरूप असतात आणि समरूप मध्ये संगत बाजू प्रमाणात असतात. आता इंग्लिश मध्ये पहा. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, इन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग साइड्स पण कॉन्ग्रुएंट, अँगल्स पण कॉन्ग्रुएंट. म्हणजे सगळं कॉन्ग्रुएंट असतं. सो दे आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. अँड सिमिलर ट्रायंगल्स corresponding angles congruent but sides are in proportion. There is a difference. Corresponding sides are in proportion. Is that clear? What is the difference between congruent triangles and similar triangles? And what is the same condition? The same condition is that in both triangles, congruent and similar, corresponding angles are congruent. That means angles are always congruent in congruent and similar. But in congruent triangles, sides are also congruent, but in similar triangle, sides are in proportion. Is that clear? That is the definition. Okay? In two triangles, corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. They are called similar triangles. Okay? आता इथे
आता बघा मी दोन ट्रायंगल काढले बघा, ABC आणि PQ. हा 2 घेतला होता 4 2 3 आणि मग AB अपॉन PQ, BC अपॉन QR and AC upon PR is equal to 1/2 आलं. That means the corresponding sides are in proportion. संगत बाजू ती संगत बाजूचं गुणोत्तर समान आल्यामुळे संगत बाजू काय झाल्या प्रमाणात झाल्या. मग आता आणि संगत कोणी करू म्हणजे हा 50 असेल तर हा 50, हा 60 असेल तर हा 60, हा 70 असेल तर हा 70. म्हणजे अँगल ए कॉन्ग्रुएंट ए एकरूप बी, बी एकरूप क्यू आणि सी एकरूप आर. मग ए कॉन्ग्रुएंट पी, बी कॉन्ग्रुएंट क्यू आणि सी कॉन्ग्रुएंट आर. संगत बाजू प्रमाणात असतात. झालं का पर्यंत? सॉरी, संगत कोण एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बट संगत बाजू प्रमाणात आहे. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन and hence that two triangles are said to be similar triangles. तर त्यांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. आणि इट कॅन बी रिटन ॲज, हे चिन्ह असं लिहितात बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणजे नुसतं एस काढायचा तो आडवा एस आणि एसच्या खाली बरोबर चिन्ह काढलं तर हे एकरूपतेचं चिन्ह आहे आणि हे समरूपतेचं आहे. म्हणजे बरोबर चिन्ह असलं की एकरूप म्हणायचं कॉन्ग्रुएंट आणि नसलं तर म्हणायचं समरूप म्हणजे सिमिलर. ओके, आता आपण याच्यावर उदाहरण पाहूया. म्हणजे आता समजा इफ जर ABC सिमिलर ट्रायंगल PQR, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दे, तर जर तुम्हाला असे दोन त्रिकोण समरूप दिले तर काय असेल बघा बरं का. पहिले दोघं तर AB भागिले PQ, दुसरे दोघं BC भागिले QR, पहिला तिसरा आणि हे झालं पहिलं. आणि दुसरं कोण ए एकरूप कोण बी, कोण बी कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. एवढी माहिती या समरूपतेमध्ये. समजा मी नाव बदलते, त्रिकोण LMN समरूप सिमिलर XYZ, तर काय होईल सांगा. LM भागिले XY, MN भागिले YZ आणि LN भागिले XZ. LM अपॉन XY, MN अपॉन YZ आणि LN अपॉन, आणि दुसरं अँगल L कॉन्ग्रुएंट X, अँगल M कॉन्ग्रुएंट Y आणि अँगल L कॉन्ग्रुएंट अँगल Z. कळतंय? हे माहिती पाहिजे. समजा हे जर तुम्ही असं केलं, असं असेल ट्रायंगल तर हे चेंज होईल. AB अपॉन काय होईल QR, BC अपॉन काय होईल RP आणि AC अपॉन QP. अँगल A कोणाला एकरूप होईल कॉन्ग्रुएंट होईल Q ला, B कोणाला कॉन्ग्रुएंट होईल एकरूप होईल R ला आणि C PC एकरूप असेल म्हणजे कॉन्ग्रुएंट असेल. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. नाव we take more examples depend on similarity. आपण आता समरूपतेवरची आणखी काही गणित पाहूया. if triangle ABC similar triangle XYZ and AB is equal to 4, BC is equal to 6 and AC is equal to 8, XY is equal to 3, find YZ and XZ.
बघा बरं का. जर त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण एक्स वाय झेड असेल तर असेल व एबी बीसी आणि एसी एक्स वाय दिले तर वाय झेड आणि एक्स झेड काढा. बघा आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड म्हणजे सिमिलर ट्रायंगल एबीसी सिमिलर एक्स वाय झेड म्हणजे काय द्यायचं साइड दिल्यात ना एबी छेद एक्स वाय बीसी छेद वाय झेड आणि एसी छेद एक्स झेड इथे लिहायचं संगत बाजू प्रमाणात इंग्लिश मध्ये म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शनल. कळतंय का? ओके. आता याच्यामध्ये किमती भरा. ए बी 4 एक्स वाय पण दिलेला आहे 24 बीसी किती आहे 6 वाय झेड काढायचं एसी 8 एक्स झेड काढायचं. 3 गुणोत्तर आहेत 3 रेशो आहेत 1 2 3. आधी दोघं घ्या. तिरकस गुणाकार करू बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 गुणिले वाय झेड बरोबर 6 गुणिले 24 हा वाय झेड गुणिले 4 तिकडे भागिले जाईल 4 सक 24 हे 36 झालं. आता हा शेवटचा घ्यायचा कारण तिघ सारखे आहेत ना. 4 छेद 24 बरोबर 8 छेद 1 झेड. परत तिरकस गुणाकार करू बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 गुणिले एक्स झेड बरोबर 8 गुणिले 24 हा गुणिले 4 तिकडे भागिले 4 सक 24 आणि 6 48 येईल बघा 48. दॅट इज द आन्सर. तुम्हाला वाय झेड आणि एक्स झेड काढायचे. वाय झेडाला एक्स झेडाला अशा पद्धतीने यावरची गणित आपण सोडू शकतो. त्यानंतर पान नंबर 47 वर वरती रिमेंबर दिस ते तुम्ही वही मध्ये लिहायचे. इफ करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर आता इथे लक्षात ठेवायचं जर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल किंवा कॉन्ग्रंट देन दे आर सिमिलर. दे आर कॉन्ग्रंट अँड दे आर सिमिलर. जर संगत कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण सिमिलर असतात. संगत कोन एकरूप असतील तर म्हणजे उदाहरणार्थ समजा असं आहे बघा 45 45 65 65 आणि 70 70 60 100 70. हा बघा कोन एन एकरूप कोन पी कोन एम एकरूप कोन क्यू आणि कोन एन एकरूप कोन आर. अँगल एल कॉन्ग्रंट पी एम कॉन्ग्रंट क्यू आणि एम कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. संगत कोन एकरूप आहे आणि म्हणून त्रिकोण एलएमएन किंवा ट्रायंगल एलिमेंट समरूप पीक्यूआर. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. फक्त संगत कोन एकरूप आहेत ते दोन त्रिकोण समरूप झाले. ओनली करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट देन दॅट टू ट्रायंगल्स आर सेड टू बी सिमिलर. त्या ठिकाणी दुसराच आहे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा शिका सांगितलं मी. देन नंबर 1 करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. दोन त्रिकोण समरूप आहेत म्हटल्या बरोबर पहिला आकडा संगत कोन एकरूप आणि दुसरा आकडा संगत बाजू प्रमाणात असतात. हे दोन गोष्टी फार महत्वाच्या. आता याच्यावर आधारित आणखी एक गोष्ट घेऊया. पहा बरं सोपं आहे पटापट सांगतो. इंग्लिश मध्ये सांगतो. इन फिगर ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर. Observe it, hence find the length of AC and PQR.
आता हे बघा, इथे एक अँगल आहे, अँगल ए कॉन्ग्रॅट अँगल पी, अँगल ए एकरूप कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू, हा 90 आहे, हा 90 आहे, अँगल पी कॉन्ग्रॅट क्यू. आता अँगल सम प्रॉपर्टीने दोन कोण एकरूप आहेत, म्हणजे तिसरा सुद्धा एकरूप असणार आहे. म्हणजे तिसरा तुम्हाला माप दिलेले नाहीत, आपण तिसरा काढला असता तर ते दोन त्रिकोण हे समान. आता त्यांनी तिसरा कोण दिलेलाच नाहीये. ऑटोमॅटिकली बघा, समजा हा 40 आहे, 40 आहे, हा 50 आहे, सॉरी हा 90 आहे, हा 90 आहे. बघा बरं, 90 आणि 40 किती? 130. बेरीज 180 असते, म्हणजे हा किती असेल? 50. इथं पण 90 130 म्हणजे हा किती असेल? 50. म्हणजे कोण सी एकरूप कोण आर, सी कॉन्ग्रॅट आर, तिन्ही अँगल्स कॉन्ग्रॅट आहेत. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रॅट, संगत कोण एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोण बघा, ए आधी घ्या, आधी संगती द्यावी लागते. तसे पाहिले तर ए पी सी कोण एकरूप आहे, हा बी क्यू सी एकरूप आहे आणि सी आर सी एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर झाले का? साइड साइड इन प्रोपोर्शन. AB अपॉन PQ, BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. संगत बाजू प्रमाणात आहेत भराच्या किमती. आता AB किती बघा? 3. PQ माहित नाही, BC किती आहे? 4, QR किती आहे? 6 आणि AC PR माहितीच नाही. AC किती आहे? माहिती नाही आणि PR किती आहे? 7.5. तुम्हाला काढायचं AC आणि PQ मागा सारखं, हे दोघं घेऊन जाईल का? तिरकस बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार 3 गुणिले 6 बरोबर 4 गुणिले PQ. मला PQ काढायचं आहे, गुणिले 4 हातून द्या. 2 दुने 2 त्रिक 9/2. 2 चौक 8 वरून घेतला 0 म्हणजे किती उत्तर येईल? 4.5. तुम्ही हे दोघं घेतले, आता हे दोघं घ्यायचे का? दोघं घ्यायचे, हे दोघं घ्यायचे. बघा शिका आपण पहिला तिसरा घेतला होता, दोन्ही किती माहिती आहेत ना, म्हणून तो घ्यायचा महत्वाचा. ती काढायची म्हणून हे घ्यायची. 4/6 AC भागिले 7. तिरकस गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 गुणिले 7.5 आणि AC गुणिले 6. हा गुणिले 6 करून द्या. पुण्याचं काम करा म्हणजे पॉईंट हाकलून द्या. 4 गुणिले 75/6 गुणिले 10. मी फक्त पॉईंट हाकलून दिला, बाकी काहीच नाही केलं. हा पॉइंट सरकला एक घर म्हणून खाली एकावर 1 शून्य दिला. 2 दुने 4 2 त्रिक 6. 3 ने याला भागून 3 दुने 6 3 5 15. 5 दुने 10 5 5 25. 2 2 कॅन्सल. AC किती आला? 5. तर अशा पद्धतीने तुम्ही किमती काढू शकता. आता प्रॅक्टिस सेट हे सोडवल्यानंतर माहिती द्यायची आपल्याला. प्रॅक्टिस सेट शेवटचा 3.5 मध्ये तेवढी 3च वेळ दिला पुस्तकामध्ये, तेवढी समजावून सांगतो. आता 2 त्रिकोण आहे समजा, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल XYZ. त्रिकोण एलिमेंट समरूप त्रिकोण XYZ. राइट करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ 2 ट्रायंगल्स अँड ऑल्सो राइट द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स म्हटले. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. संगत कोण व संगत बाजू प्रमाणातले असं म्हटलं त्यांनी. सोपं आहे ना. कोण L एकरूप कोण X, कोण M एकरूप कोण Y आणि कोण N एकरूप कोण Z. म्हणजे L कॉन्ग्रॅट X, L कॉन्ग्रॅट Y. ह्याला संगत बाजू एकरूप, संगत कोण एकरूप? करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रॅट. संगत बाजू प्रमाणात पहिले LM छेद XY,
एम एन छेद वाय झेड आणि एल एन छेद पहिले दोघं दुसरे दोघं पहिला तिसरा दुसरा प्रश्न सेमच्या प्रकारचं गणित झाले. त्रिकोण एक्स वाय झेड इन ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स वाय दिलाय वाय झेड दिलाय एक्स झेड दिलाय आणि इफ एक्स वाय झेड सिमिलर पी क्यू आर. आणि बाजू दिल्यात ना म्हणजे एक्स वाय छेद पी क्यू वाय झेड छेद क्यू आर आणि एक्स छेद झेड पी आर. संगत इथं कारण संगत बाजू प्रमाणात मला इंग्लिश मध्ये म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. याच्यात फक्त किमती भरायच्या किमती आणि बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकाराने तुम्हाला ते सोडवायचे. सेम गणित सोडून घेतले बघा मग अशी 2 गणित झाले 1 नव्हे 2 झाले बघा. वाय झेड एक्स वाय 4 वाय झेड 6 आणि एक्स झेड 5. तुम्हाला अजून काय दिले पी क्यू 8. हे दोघं घ्या तिरकस गुणाकार करून सोडवा. पहिला शेवटचा घ्या तिरकस गुणाकार करून सोडवा तुम्हाला किमती मिळतील. शेवटचा प्रश्न आधी इंग्लिश मध्ये वाचतो. ड्रॉ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. स्केच म्हणजे काढा चित्र म्हणजे आकृती काढा. पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स समरूप त्रिकोणांचे 2 त्रिकोण काढा थोडक्यात. लेबल देम नाव द्या. शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय सेम साइन्स. करस्पॉन्डिंग अँगल्सला सारखे चिन्ह द्या. शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स बाय नंबर इन प्रपोर्शन. म्हणजे तुम्हाला माफ करायचं बघा एक छोटा मोठा घ्या नंतर एक छोटा घ्या. काही जण काय करते छोटा घेते आणि मोठा घेते. ए बी सी पी क्यू आर याला एल एम एन. हा कोण ह्या कोणाशी येतो हा ह्या कोणाशी आणि हा सारख्या कोणा करायचे. हे दोघे एकरूप कोण ए एकरूप कोण पी कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. ए कॉन्ग्रेंट बी कॉन्ग्रेंट क्यू आणि सी कॉन्ग्रेंट आर. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रेंट. संगत कोण एकरूप आहे झालं. आता संगत बाजू प्रमाण दाखवायचे तुम्हाला. मी तर किती घ्या 10 घ्या 10च्या निम्म घ्या 5 हे 8 घ्या 8च्या निम्म घ्या 4 हे 6 घ्या याच्या निम्म घ्या 3 निम्मच घ्या असं काही नाहीये. एखादं काय करेल हा छोटा आहे की नाही 2 हे तिप्पट 2 3 6 3 3 9 4 3 12 सारखे कोणा करा. सब याला म्हणायचं आकृत्या काढणे. अशा पद्धतीने तुम्ही 3.5 सोडवायचं. या ठिकाणी आपलं हे प्रकरण महत्वाचं प्रकरण संपलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण अल्जेब्रा सुरू करू. म्हणजे अल्जेब्रा मीन्स गणित भाग 1 मॅथ्स 1 त्याचं पहिलं प्रकरण जे आहे संच सेट्स ते सुरू करू. धन्यवाद.